हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल एम के ट्युटोरियल्स. आज आपण सायन्स मिशन क्लास 2चा चॅप्टर नंबर 7 अदर ॲनिमल्स हा आज आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. अदर ॲनिमल्स म्हणजे काय? इतर प्राणी. वी ऑलरेडी नो, आपल्याला माहीत आहे, अगोदरच माहीत आहे. काय माहीत आहे? तर देअर आर मेनी डिफरंट काइंड ऑफ ॲनिमल्स. आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत तर ॲनिमल्स आहेत. वी विल लर्न अबाउट, आता आपण काय शिकणार आहोत तर इन्सेक्ट्स म्हणजे काय तर छोटे किडे. लाईफ सायकल ऑफ अ बटरफ्लायची लाईफ सायकल. बटरफ्लाय म्हणजे काय तर फुलपाखराचं लाईफ सायकल म्हणजे त्याचं बॉर्नपासून ते डेथपर्यंत, म्हणजे त्याची पूर्ण आपण आयुष्य पाहणार आहोत की कुठल्या स्टेजमध्ये कुठे जाते ते पाहणार आहोत. बर्ड्स म्हणजे पक्षी. फिश अँड अदर वॉटर ॲनिमल्स, आणि मासे आणि त्याच्यासारखेच पाण्यातले काही ॲनिमल्स पाहणार आहोत. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. इन्सेक्ट्स आर स्मॉल ॲनिमल्स. दे हॅव 6 लेग्स. इन्सेक्ट्स हे सगळ्यात काय स्मॉल ॲनिमल्स, छोटे ॲनिमल असतात आणि दे हॅव 6 लेग्स, त्यांना 6 पाय असतात. सम ऑफ देम हॅव विंग्स अँड कॅन फ्लाय, आणि काही जे इन्सेक्ट आहेत त्यांना काय पंख असतात आणि ते उडू शकतात. सम हॅव 2 फिलर्स ऑन देअर हेड, आणि काही जे इन्सेक्ट आहेत त्यांच्या डोक्यावर काय असतात तर फिलर्स असतात. दे कॅन फील विथ देम लाईक वी कॅन फील विथ अवर हँड्स, आणि ते त्या फिलर्सने काय उपयोग करतात त्याचा तर एखादी गोष्ट फील करायचं, जसं की आपण कसं आपल्या हाताने फील करतो तसं. देअर बॉडीज हॅव 3 पार्ट, द हेड, मिडल पोर्शन अँड द स्टमक. आता हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की त्यांच्या बॉडी किती टाईप पडतात, ते किती त्यांचे हे पार्ट्स आहेत तर 3 टाईप आहेत. कुठला तर हेड, मिडल पोर्शन अँड स्टमक. खाली पिक्चर आहेत, वरती आपल्याला शेजारी एक पिक्चर दिला की बॉडी पार्ट ऑफ अॅन इन्सेक्ट द हनीबीचं आपल्याला हे दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला दाखवलं आहे की हेड कुठे आहे तर खाली दिले बघा हेड त्याचं, त्याच्यानंतर ते फिलर्स, मिडल पोर्शन, त्याला विंग्स, स्टमक आणि खाली जे लेग्स त्याचे दाखवलेले आहेत. खालचा ड्रॅगन फ्लाय, कॉक्रोचेस, लेडी बर्ड अँड हाऊस फ्लाय, हे पण काही इन्सेक्ट्सचे आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले. सम इन्सेक्ट्स सच ॲज बटरफ्लाय अँड मॉस्किटो हॅव अ नॅरो पाईप इन्स्टेड ऑफ अ माउथ. पण काही असे इन्सेक्ट आहेत जे बटरफ्लाय किंवा मॉस्किटो की त्यांना एक आहे ना छोटीशी अशी पाईप आहे ना त्यांच्या तोंडातून आहे. द बटरफ्लाय यूज द पाईप टू ड्रिंक द नेक्टर ऑफ फ्लावर्स, आणि बटरफ्लाय त्या पाईपचा उपयोग काय करतो तर जे फ्लावर असतं, फूल असतं त्याच्यातलं नेक्टर घ्यायचं तो काम करतो. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. जस्ट लाईक यू यूज अ स्ट्रॉ टू ड्रिंक कोल्ड ड्रिंक, जसं की आपण एखादं कोल्ड्रिंक पिण्यासाठी स्ट्रॉचा कसा उपयोग करतो तसं ते त्या पाईपचा उपयोग करतात. अ मॉस्किटो यूज इट्स पाईप टू पिअर्स युअर स्किन अँड ड्रिंक युअर ब्लड, आणि मॉस्किटो त्या पाईपचा कसा उपयोग करतो तर आपल्या ह्याच्यात त्यानं तो छिद्र पाडतो त्याने, पिअर्स म्हणजे काय तर छेद करणे, आणि आपल्या स्किनमध्ये तो छेद करतो आणि आपलं ब्लड ड्रिंक करतो. नेक्टर आणि पिअर्सची इथं आपल्याला मिनिंग्स दिले आहे, तर वाचूया. नेक्टर अ स्वीट लिक्विड मेड बाय फ्लावर्सने जे काय स्वीट आहे ना लिक्विड तयार केलेलं असतं ते बटरफ्लाय शोषून घेतं म्हणजे ड्रिंक करतं. आणि पिअर्स म्हणजे टू मेक अ होल थ्रो समथिंग, म्हणजे कशात तरी आपण एखादं होल करतोय त्याचा अर्थ असा आहे. बटरफ्लाय सकिंग नेक्टर, आता हा बटरफ्लाय कसा त्याच्यातून नेक्टर शोषून घेतोय ते सांगितलंय. नॅरो पाईप, आता हे मॉस्किटोची एक नॅरो पाईप बघा पिक्चर्समध्ये ॲरोने दाखवलेली आहे. चला तर मग नेक्स्ट ह्याच्याकडे बोलूया. सम इन्सेक्ट सच ॲज अँट अँड हनी बी लिव्ह टुगेदर इन अ लार्ज ग्रुप. काही इन्सेक्ट असे आहेत की जे ग्रुपमध्ये, मोठ्या ग्रुपमध्ये राहतात. कुठले तर ॲन्ट्स अँड हनी बी. दे टुगेदर मेक अ होम फॉर देमसेल्फ इन विच ऑल ऑफ देम लिव्ह. दे हेल्प इच अदर, आणि हे जे ॲन्ट आणि हनीबी आहेत ते काय करतात एकत्र मिळून स्वतःसाठी म्हणजे सगळ्यांसाठी घर बांधतात आणि ते एकमेकांना मदत करतात.
लाईफ सायकल ऑफ अ बटरफ्लाय. आता चला तर लाईफ सायकल ऑफ बटरफ्लायची पाहूया. यू वर अ लिटिल बेबी वेन यू वेअर बॉर्न. ज्यावेळेस आपण बॉर्न होतो त्यावेळेस आपण काय असतो, एक लिटिल बेबी असतो. यू हॅव द सेम बॉडी शेप नाव. पण जसं आपण लहानपणी जन्मतो, बॉर्न होतो, तसंच आत्ताची सुद्धा आपल्याला बॉडी आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण बॉर्न होतो त्यावेळेस आपल्याला 2 हात असतात, ते आता आपण अडल्ट झाल्यावर सुद्धा आपल्याला 2 हात असतात. यू हॅव द सेम बॉडी शेप नाव. म्हणजे आत्ता जशी बॉडी आपल्याला बॉर्न झालेली असते तशी आत्ता आपला शेप जशाच्या तसा असतो. बट अ बटरफ्लाय चेंजेस इट्स बॉडी शेप ड्युरिंग इट्स लाईफ सायकल. पण बटरफ्लाय असा आहे की त्याची आहे ना प्रत्येक आहे ना त्या ह्याला बॉडी शेप तो काय करत असतो, चेंज करत असतो. अ बटरफ्लाय इज अ बॉर्न ॲज ॲन एग. आणि बटरफ्लाय ज्यावेळेस जन्म घेतो त्यावेळेस तो कशात काय असतो, तर एग असतो, एक अंड असतं. आफ्टर अ फ्यू डेज अ कॅटरपिलर कम्स आउट ऑफ द एग. आणि थोड्या दिवसांनी खाली बघा ॲरोने आपल्याला हे साईडच्या पिक्चरमध्ये दाखवले, अंडी एग्स दाखवलेत आणि एग्सच्या खालचा ॲरो. मग त्या अंड्यातून काय निघतं, कॅटरपिलर. कॅटरपिलर म्हणजे काय, अळी निघते बाहेर. इट लुक लाईक अ वाम. इट देन wrap a long thread around itself and become a pupa. आणि ती जी अळी आहे ती काय करते, तर आहे ना स्वतःला काय एका थ्रेडने काय करते, गुंडाळून घेते आणि त्याला त्या स्टेजला काय म्हणलं जातं, तर पुपा म्हणलं जातं. दिस कवरिंग ऑफ थ्रेड इज कॉल्ड कॉकून. आणि ह्याच आहे ना ह्याला काय म्हणलं जातं, तर कॉकून. आफ्टर अ फ्यू डेज अ बटरफ्लाय कम आउट ऑफ द कॉकून. आणि ह्या कॉकूनमधून मग आहे ना बटरफ्लाय काही दिवसांनंतर बाहेर निघतं. द बटरफ्लाय ग्रोज अँड देन अगेन ले एग. आणि ज्या नंतर काय होतं, बटरफ्लाय मोठा होतो आणि थोड्या दिवसांनी तो परत काय करतो, अंडी घालतो. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. बर्ड्स हॅव फेदर ऑन देअर बॉडीज. पक्ष्यांच्या अंगावर पंख काय असतात, पख असतात. फेदर्स म्हणजे काय, पंख. दे हॅव विंग्स इन्स्टेड ऑफ आर्म्स. आणि त्यांना 2 पंख असतात. फेदर्स म्हणजे पख असतात ती, आणि यांना विंग्स म्हणजे त्यांचे पंख. ते हात म्हणून आपल्याला कसे आर्म्स आहेत तसे त्यांना ते हात म्हणून काय आहेत, तर विंग्स आहेत. मोस्ट बर्ड्स यूज देअर विंग्स टू फ्लाय. आणि बरेच आहे ना बर्ड्स हे त्यांच्या विंगचा उपयोग हा उडण्यासाठी करतात. बट सम बर्ड्स सच ॲज अ पिजन अँड किवी कॅनॉट फ्लाय. पण इथे साईडला पिक्चर दिले बघा, पेंग्विन अँड किवी, हे ह्यांना पंख आहेत पण हे उडत नाहीत. बर्ड्स हॅव व्हेरी लाईट बॉडी. आणि बर्डची बॉडी जी असते ती कशी असते, खूप लाईट वेटेड असते. दिस मेक्स इट इझियर फॉर देम टू फ्लाय. आणि त्याच्यामुळेच त्यांना ते उडायला काय होतं, मदत मिळते. इन्स्टेड ऑफ टीथ बर्ड्स हॅव हार्ड बीक्स. आणि या दातांच्या ऐवजी त्यांना काय असते, एक चोच असते, हार्ड बीक असते. दे यूज देअर बीक टू गेट अँड ईट फूड. आणि आहे ना ती बीक त्याचा उपयोग काय करतात ते, तर ते त्यांचं अन्न म्हणजे फूड शोधतात आणि ते खातात. खाली आहे ना काही पिक्चर्स दिले आहेत. सम कॉमन बर्ड्स कुठले कुठले, तर पिजन, स्पॅरो अँड पॅरट. आणि सम बर्ड दॅट कॅनॉट फ्लाय मध्ये पेंग्विन अँड किवी दिलेला आहे. टू हॅव बेबीज ऑल बर्ड ले एग्स. आणि आहे ना जे बर्ड्स असतात ते त्यांचे बेबीसाठी काय घालतात, तर अंडी घालतात. टू ले एग्स दे बिल्ट होम कॉल्ड नेस्ट. आणि ते अंडी घालण्यासाठी बर्ड काय करतात, नेस्ट बांधतात, म्हणजे घर बांधतात आणि त्या घराला काय म्हणतात, तर नेस्ट म्हणतात. मोस्ट बर्ड मेक नेस्ट इन ट्रीज. आणि बऱ्यापैकी सगळे पक्षी हे नेस्ट कुठे बांधतात, तर झाडावर बांधतात. द फिमेल बर्ड सिट्स ऑन द एग्स टू कीप देम वार्म. आणि जी फिमेल बर्ड असते ती त्या अंड्यांवरती आहे ना बसते, का तर ती अंडी गरम करण्यासाठी, वार्म करण्यासाठी. आफ्टर अ फ्यू डेज द एग ब्रेक ओपन अँड बेबी बर्ड्स कम आउट. आणि काही थोड्या दिवसांनी ते काय होतात, त्या एगमधून एग ब्रेक होतात म्हणजे क्रॅक होतात आणि त्याच्यातून छोटे बेबी बर्ड काय येतात, बाहेर येतात. दिस इज कॉल्ड हॅचिंग. आणि ह्या सगळ्या ह्याला काय म्हणलं जातं, तर हॅचिंग. हॅचिंग म्हणजे काय, उबवणे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया.
फिश अँड अदर वॉटर ॲनिमल्स, मासे आणि काही पाण्यातले बाकीचे ॲनिमल्स पाहणार आहेत. मेनी काइंड ऑफ ॲनिमल्स लिव्ह इन अ वॉटर, बऱ्याच प्रकारचे ॲनिमल्स हे पाण्यात राहतात. सम लिव्ह इन पॉन्ड्स, लेक अँड रिव्हर्स, काही काय पॉन्ड्समध्ये राहतात, लेक्समध्ये राहतात आणि रिव्हर्समध्ये राहतात. अदर लिव्ह इन द सॉल्टी वॉटर ऑफ द सी, आणि काही जे वॉटर ॲनिमल आहेत हे सॉल्टी वॉटर म्हणजे मिठाच्या पाण्या, समुद्राचं पाणी कसं असतं, मिठाचं असतं, म्हणजे म्हणून त्याला काय म्हटलं आहे, सॉल्टी वॉटर ऑफ द सीमध्ये राहतात. द बॉडीज ऑफ मोस्ट वॉटर ॲनिमल आर शेप लाईक बोट्स, आणि बऱ्यापैकी पाण्यात राहणारे जे हे ॲनिमल आहेत, वॉटर ॲनिमल्स आहेत, त्यांचा शेप कसा असतो, एका बोटेप्रमाणे असतो, एका बोटप्रमाणे असतो. दिस हेल्प्स देम टू स्विम इझिली इन वॉटर, आणि हा शेप त्यांना कशाला मदत करतो, तर पाण्यात पोहण्यासाठी मदत करतो. सम वॉटर ॲनिमल्स लाईक फिश हॅव गिल टू ब्रीथ अंडर वॉटर, आणि बऱ्यापैकी आहे ना जे वॉटर ॲनिमल आहेत त्यांना काय श्वास घेण्यासाठी त्यांना काय असतं, गिल्स असतात. जसं आपल्याला नॉस्ट्रिल्स असतं तसं त्यांना काय असतं, गिल्स असतं. दे ब्रीथ एअर प्रेझेंट इन वॉटर, आणि ते पाण्यात असलेला ऑक्सिजन काय करतात, ब्रीथ करतात. सम अदर वॉटर ॲनिमल्स सच ॲज अ व्हेल्स अँड डॉल्फिन डू नॉट हॅव गिल्स, पण काही असे पण वॉटर ॲनिमल आहेत की जे कोणते, तर व्हेल्स आणि डॉल्फिन ह्यांना गिल्स नसतात. दे हॅव टू कम अप टू द सरफेस ऑफ वॉटर टू ब्रीथ, आणि ते काही अंतराने म्हणजे थोड्या अंतराने ते काय करतात, तर पाण्याच्या वरती येऊन श्वास घेतात, ब्रीथ करतात. ओके, तर आता खाली आहे ना पिक्चर्स दिलेले आहेत, आपण ते वाचूया. गोल्डफिश, व्हेल, शार्क, ऑक्टोपस, सी हॉर्स अँड लॉबस्टर हे काही वॉटर ॲनिमल आहेत. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला ना हा चॅप्टर व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.